माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे. नवमस्कंद भाग 35 याती चरित्र. सुतकथा सांगत होते. शुकदेव गंगातीरी परीक्षित राजाला म्हणाले, राजा पुरुरु वाचा एक पुत्र आयु नावाचा होता. त्याचे पुत्र नयुष, क्षत्रबुद्ध, रजी, रंभ, अनेना असे होते. त्यानंतर शुकदेवांनी परीक्षिताला नहुषाशिवाय जे 4 पुत्र होते त्यांचे वंशज कोण झाले ते सांगितले व म्हणाले, राजा त्या नहुषाचे 6 पुत्र होते. यती, अयाती, संयाती, आयती, वियती, वकृत असे ते पुत्र. नहुष इंद्रपदावर आरूढ झाला होता. पण इंद्रपत्नी सची हिची अभिलाषा धरल्यामुळे ब्राह्मणांनी त्याला पदच्युत केले व त्याला अजगराच्या जन्माला घातले. त्याचा मुलगा यती याला राजपदाची इच्छा नव्हती, त्यामुळे यती हाच राजा झाला. त्याने शुक्राचार्याची कन्या देवयानी, दैत्याचा राजा ऋषपर्वा याची कन्या शर्मिष्ठा यांच्याशी विवाह केले. पुष्कळ वर्ष राज्य केले. त्याचे असे झाले, शुकदेव पूर्ण गोष्ट सांगू लागले. ऋषपर्व्याची एक मोठी गर्विष्ठ कन्या, तिचे नाव शर्मिष्ठा, ती तिच्या सख्यांचं उद्यानात फिरत होती. शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु, त्यांची कन्या देवयानी ही सुद्धा त्यांच्याबरोबर होती. सर्व रात सर्वजणी वस्त्रे काढून ठेवून विहार करीत असता अचानक शंकर पार्वती त्या उद्यानातून नंदीवर आरूढ होऊन चालली. त्यांना पाहता सर्वजणी भराभर आपापली कपडे वस्त्रे नेसल्या. शर्मिनेने घाईने चुकून देवयानीचे वस्त्र घेतले व ती बाहेर आली. ते पाहून देवयानीने आपले वस्त्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत शंकर पार्वती दूर निघून गेली होती. देवयानीचे शर्मिष्ठेचा अपमान केला तेव्हा तिने देवयानीचा अपमान केला. देवयानीचे वस्त्र उडून घेऊन तिला विहिरीत ढकलले. सगळ्याजणी तिला टाकून निघून गेल्या. जरी विहीर खोल नव्हती तरी देवयानीला मदतीशिवाय बाहेर येता येईना. योगायोगाने त्यावेळी ययाती राजा तेथे आला. जलप्राशन करण्यासाठी विहिरीजवळ गेला. पाहता तुला अधिक सुंदर तेजस्वी युवती अडकलेली. तिच्या अंगावर वस्त्रही नाही. ययातीने आपले उत्तरीय वस्त्र तिच्या अंगावर टाकले. तिने वेढून घेतले. तिला हात देऊन त्याने वर काढले. दयावंत, आकर्षक, बलशाली तरुण राजा ययाती किती उदात्तपणाचा. देवयानीने राजाचा हात हाती घेऊन वर येता येता म्हटले, राजाधिराज, मला संकटातून सोडविलेत. हात हाती धरलात तो आता दुसऱ्या कोणाच्या हाती मी कसा देऊ? मी ब्राह्मण, आपण क्षत्रिय, हा भेद मानू नका. कचाने शाप दिल्यामुळे माझा विवाह ब्राह्मणाशी होणार नाही, तेव्हा हात आपल्याच हाती चिरकाल ठेवाल ना, माझा स्वीकार कराल ना. या तिला देवयानीची विनंती मान्य करायची वाटली व तो होकार देऊन निघून गेला. देवयानीने राजाचे उत्तरीय वस्त्र दिले. तिची स्वतःची वस्त्रे शर्मिष्ठेने टाकलेली होती ती धारण केली. शुक्राचार्यांना घरी येऊन रडत शर्मिष्ठेने केलेल्या अपमानाची सगळी कागाळी सांगितली. शुक्राचार्यांनी मुलीचा दारिद्र्यावरून आपल्या पुरोहितपणावरून झालेला अपमान फार बोचला. ते ऋषपर्वाची नगरी सोडून मुलीला घेऊन निघून चालले. ऋषपर्वा त्यांच्या मागे धावला, त्यांच्या पाया पडला. गुरुदेव, काय झाले? कोणी काय अपराध केला? आपण आम्हाला सोडून जाऊ नका. देवांनी संधी साधली. ते म्हणाले, राजा देवयानी काय म्हणेल? तू ते का मान्य करीत असलास तर आम्ही परत येऊ. काय देवयानीचे काय म्हणणे आहे? ऋषपर्व्याने विचारले. देवयानीने शर्मिष्ठेची अगळीक सांगितली आणि म्हणाले, बाबा, जर मी म्हणते तसे होणार असेल तरच परत जायचे, नाही तर आपण कोठेही जाऊ, पण इथे नको. शर्मिष्ठावतीच्या सख्या ज्या मला विहिरीत सोडून गेल्या त्या माझ्या सर्वच दासी झाल्या पाहिजेत. मी लग्न होऊन सासरी गेले तरी ती शर्मिष्ठा माझी दासी म्हणून राहिली पाहिजे. शर्मिष्ठेने आपल्या वंशासाठी, बापासाठी, सर्वांसाठी ही अट मान्य केली. पुढे ययातीशी देवयानीचा विवाह झाला. शर्मिष्ठा तिच्या सख्यांचं दासी म्हणून राहिली. पण परीक्षिता ययातीवर शर्मिष्ठेचे मन लागलेले होते. म्हणून ती ययातीवर प्रेम करीत होती. देवयानी प्रसूत झालेली असता शर्मिष्ठेने राजाची सेवा करून त्याचे मन आपल्याकडे वळवून घेतले. ययातीला क्षत्रिय कन्या शर्मिष्ठेचे मन मोठं आले नाही. त्याने तिचा गुप्तपणे पत्नी म्हणून स्वीकार केला. आणि एकीकडे देवयानीचा संसार चालला होता. तिला यदू व तुर्वसू असे 2 पुत्र झाले. तर तिकडे शर्मिष्ठेचा द्रुह्यू, अनु,
पुरू असे 3 मुलगे झाले. दासी शर्मिष्ठीने आपल्या पतीशीच संबंध ठेवला ही गोष्ट देवयानीला समजली तेव्हा तिला राजाने रागाने भडका उडाला. ती संतापाने शुक्राचार्याच्या घरी आली. शुक्राचार्यही संतापले. ययाती मात्र देवयानीची समजूत काढण्यासाठी तिच्या मागोमाग आला. वासनेचा दास ययाती मृदू देवयानीजवळ अन्वय प्रणयाची भाषा बोलू लागला. तेव्हा शुक्राचार्याने त्याला शाप दिला. अरे लफंडा, खोटारड्या, कपटी अधमा, स्त्री भोगलूपा, तू वृद्ध जरा जर्जर होशील. पण गुरुदेव, तुमची कन्या देवानी हिच्याच सुखात त्यामुळे व्यय होईल. आपण असा भलता शाप काय देता? घाबरल्या ययातीने युक्तिवाद केला. जो पुत्र आनंदाने त्याचे तारुण्य तुला देईल, तुझे म्हातारपण घेईल, त्याला ते दे व त्याचे तारुण्य घे. शुक्राचार्याने शाप दिला. ययाती एकटाच परत गेला. तो मार्गातच वृद्ध झाला. त्याच्या मुलांना बापाचा जरा जर्जर देह पाहून चरकाच बसला. पण ययातीने त्यांना विचारले, मुलांनो, सासऱ्याने शाप दिला म्हणून मी म्हातारा झालो, पण तुमच्या तारुण्याशी अदलाबदल करता येईल असा उशाप आहे. कोण तयार आहे माझ्यासाठी आपले तारुण्य दान करायला? अनु, तुर्वसु, यदू, द्रुयू, पुरु सर्वांकडे राजा पाहत होता. पुरु सोडून सर्वांनी काटा पायच घातला. पुरुने मात्र पितृभक्तीने यातील आपले तारुण्य दिले आणि आपल्या उभ्या आयुष्याचे दान करून तो म्हातारा दिसू लागला. त्यावेळी पुरु काय म्हणाला ते लक्षात घेण्यासारखे आहे बघा. पुरु म्हणाला, बाबा, पित्याची कृपा असेल तर माणसाला परमपदाची प्राप्ती होईल. पुत्राला पिता शरीर देतो, पित्याचे ऋण कोण फेडू शकेल? पित्याच्या मनातील गोष्ट ओळखून जो करतो तो पुत्र उत्तमच म्हटला पाहिजे. बघा किती सुंदर वाक्य आहेत. खरोखर आपण लक्षात ठेवण्यासारखे आहेत. पित्याने सांगितलेले काम आज्ञापालन म्हणून करणारा पुत्र मध्यम समजला पाहिजे. पित्याची आज्ञा अश्रद्धेने कशी तरी पाहणारा पुत्र अधम होईल, पण करणारा पुत्र मध्यम समजला पाहिजे. पित्याची आज्ञा ऐकताच नाही तर त्या पुत्राला पुत्र तरी कसे म्हणावे? तो पित्याला लांछनास्पदच आहे. पुरुने आपले तारुण्य वडिलांना दिले. ययाती तरुण होऊन पुन्हा देवयानी बरोबर सुखाने राहू लागला. त्याने कितीतरी वर्ष सुखभोग भोगले, पण त्याची तृप्ती झाली नाही. देवयानी त्याला सर्व प्रकारे सुख देत होती. ययातीने यज्ञ करून दक्षिणाही पुष्कळ वाटल्या. तो चक्रवर्ती सम्राट 1,000 वर्ष उपभोगात बुडून आत्मविस्मृतीत राहिला. पण एके दिवशी तो स्वतःच्या परिस्थितीविषयी विचार करीत असता त्याला आपले अधम पतन कळून चुकले. त्याला असे दिसून आले की कामवासना काय किंवा अन्य विषयांचे उपभोग घेण्याची इच्छा काय, वारंवार तिला भोग देऊन सुद्धा इच्छा पूर्ण होत नाही, क्षमत नाही. देवयानीला त्याने आपले पूर्ण विरक्तीचे विचार सांगितले. पुरुला वृद्धत्व आले होते, पण आयुष्य पुष्कळ होते. त्याला ययातीने प्रेमाने बोलावले. तरुण बाप वृद्ध पुत्राजवळ आपले वृद्धत्व परत मागू लागला आणि पुरुने त्यावेळी पित्याची आज्ञा मानून त्याचे वार्धक्य त्याला परत केले. पुरु मनाने निर्विकारच राहिला. एकीकडे भोगांना विटून उत्पन्न झालेले वैराग्य होते, दुसरीकडे स्थिर बुद्धी कर्तव्य होते. ययातीने आपल्या मुलांना निरनिराळ्या दिशांची राज्य दिली. त्याच्या आसक्तीचे त्याला सोडून दिले होते. अशा वासनाशुद्ध ययाती कित्येक वर्ष योगाभ्यास करून शेवटी आपले कारण शरीरही विलीन करून भगवंताच्या विराट स्वरूपात विलीन झाला. देवयानीही शेवटी पूर्ण विरक्त होऊन परमेश्वरी रूपात विलीन झाले. शुकदेव पुढे म्हणाले, परीक्षिता, आता तुला पुढील वंशाने दुष्यंत, शकुंतला यांची कथा सांगतो. सूत शौनकांना इतर श्रोत्यांना ह्या कथा सांगत होते. आता हा भाग ययाती चरित्र या ठिकाणी संपले. पुढील भागात आपण दुष्यंत शकुंतला कथा बघूया. हरये नमः, हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सुनार्थ भावये सुधी. देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत्, हरि ओम तत्सत्. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.